हत्तुरे नगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या वतीनं श्रावण मासानिमित्त 1,10,00,000 नामजप पूर्ण करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण करण्यात आली। होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरे नगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनं श्रावण मासानिमित्त सन 2022 पासून देवस्थानचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राजू मळेकर यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ नामजपाचा संकल्प सोडण्यात आला। याला प्रतिवर्षी भक्तगणांचं मोठं सहकार्य लाभत आहे। अनेक भक्तगण मोठ्या संख्येनं यात सहभागी होऊन स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण करत आहेत। सन 2022 मध्ये 11 लाख नामजपाचा संकल्प केला असता 25 लाख नामजप पूर्ण झाले। सन 2023 मध्ये 30 लाख नामजपाचा संकल्प सोडण्यात आला, तेव्हा 75 लाख नामजप पूर्ण झाले। यंदाच्या वर्षीही श्रावण मासानिमित्त मंदिराचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 5 ऑगस्ट 2024 ते 3 सप्टेंबर 2024 असे एकूण 30 दिवस 75 लाख नामजपाचा संकल्प सोडण्यात आला होता। भक्तगणांनी या अंतर्गत आपल्या घरी सवडीनुसार दररोज श्री स्वामी समर्थ नामजपाच्या 11 माळा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। भक्तगणांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। विविध वयोगटातील 311 भक्तगण यात सहभागी झाले। प्रत्यक्षात 75 लाख नामजपाचा संकल्प सोडण्यात आला असता भक्तगणांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादामुळे यंदाच्या वर्षी तब्बल 1,10,00,000 नामजप पूर्ण झाले, अशी माहिती राजू मळेकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। उत्स्फूर्त अशा प्रतिसादाबद्दल त्यांनी तमाम भक्तगणांचे आणि श्री स्वामी समर्थ परिवारातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानले। श्री दत्त मंदिर देवस्थान हत्तुरे नगर आपल्या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण मंदिर समितीतर्फे नामजपाचा आपण एक संकल्प करतो। 2022 पासून आपण हा संकल्प करतोय। 2022 मध्ये आपण 11 लाखाचा आपण संकल्प केला होता। त्यात 151 लोकांनी 25 लाख जप केलेला आहे। 2023 मध्ये आपण 35 लाखाचा संकल्प केला होता। त्यात 151 लोकांनी सहभाग घेतला आणि त्यात 75 लाखाचा नामजप झालेला आहे। आणि 2024 मध्ये आपण या नामजप संख्येमध्ये वाढ व्हावी या हिशोबाने आपण 75 लाखाचा आपण संकल्प केला होता। त्यात 311 भाविकांनी सहभाग घेतला आणि 1,10,00,000 इतका नामजप आपल्या मंदिरामध्ये झालेला आहे। त्याबद्दल आपण सर्व भाविकांचे आपण आभार मानतो। दरम्यान नामजपाची माहिती स्पष्ट करून भक्तगणांनी असाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर पुढील वर्षी नक्कीच 1.25 कोटी नामजप पूर्ण करू, असा विश्वासही राजू मळेकर यांनी यावेळी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केला। या भक्तीमध्ये नामजपाला फार महत्त्व आहे, हे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंच आहे। मराठीमध्ये जप आणि जप हे दोन शब्द दिसायला दोन्ही सारखेच आहे। जप म्हणजे काय, आपण महाराज देवाचं नाव घेतो त्याला आपण जप म्हणतो। आणि जप ह्याचा अर्थ काय की आपण स्वतःला जपणे किंवा आपण सांभाळणे असा अर्थ होतो। तर ज्यावेळी दोन्ही अर्थ जरी दोघांचा वेगळा असला तरी त्याचा संबंध फार जवळचा आहे। ज्यावेळी आपण भगवंताचे नाव जपतो म्हणजे जप करतो त्यावेळी भगवंत आपल्याला जपत असतो। हे फार ते गोंदवले महाराजांनी हे चांगलं मोठं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला। आणि त्यानिमित्ताने सर्व भाविकांनी त्याला आम्ही जो संकल्प केला होता त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आपला 75 लाखाचा संकल्प पूर्ण करून 1,10,00,000 एवढा नामजप सर्वांनी श्रावण महिन्यामध्ये आपली सेवा महाराजांची रुजू केली आहे। त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतोय आणि सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतोय। आणि अशाच प्रकारे सर्व भाविकांनी जास्तीत जास्त पुढच्या वर्षी प्रयत्न करावा, सहभागी व्हावं आणि आपण यावेळी जो 1 कोटीचा आपला संकल्प आहे तो 1.25 कोटीपर्यंत आपण संकल्प करूयात आणि तो निर्धाराने आपण सर्वजण पूर्ण करायचा प्रयत्न करू, अशी तुमच्या सर्व भाविकांतर्फे मी सर्वांना। नामजपाचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी माधुरी कुलकर्णी, अमित कुलकर्णी, DP इनामदार, विराज भावार्थी, अंकुश देवकते, प्रभुलिंग भिंगे,
उदय देशपांडे, अरविंद फडके यांच्यासह श्री स्वामी समर्थ परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान गुरुवारी सायंकाळी श्रींची आरती करण्यात आली आणि प्रसाद वाटप करण्यात आलं. यावेळी असंख्य भक्तगणांची उपस्थिती होती. श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. यात श्री दत्त जयंती, श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोलापूर अक्कलकोट पालखी सोहळा आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे. गेल्या 29 वर्षांपासून हा पालखी सोहळा सुरू असून यामध्ये 26 वर्षे सोलापूर अक्कलकोट पायी पालखी सोहळा झाला आहे.